नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा लाडका गायक बिग बॉस पण दादूस आणि आपण सगळ्यांनी नाव दिलं ते म्हणजे देखवी एकविरा भक्त आई आईलू परत आई माऊलीची सेवा करणारा आपला सगळ्यांचा लाडका दादूस. मित्र, आज तुमच्यासमोर लाईव्ह तुम्हाला सगळ्यांना सांगता आनंद आहे की श्री देवी एकविरा देवस्थान ट्रस्टवरती आपल्या आगरीकोळी व इतर समाजातील 2 जागा आहेत. त्या जागेंवरती आपले सर्वांचे लाडके मित्र एकविरा खरोखर ज्याने एकविरा देवीची सेवा केली, आनंदी तरे साहेबांच्या सोबत त्यांनी देवीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेतला असा आपला सर्वांचा लाडका एकविरा भक्त, खास करून पुणे साहेबांना ह्या जागेवरती आपण सगळ्यांनी पदार्पण करण्यासाठी, जागेवरती हक्काने आणण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करूया. कारण जयेंद्र पुणे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके आणि प्रत्येक वेळेस समाजावरती होणाऱ्या अन्यायामध्ये ते पुढे असतात आणि कार्ला देवीच्या ह्या सेवेसाठी ते तत्पर प्रत्येक वर्षी असतात. यंदा देखील होते देवीच्या एकविरा यात्रेला ते सर्व भाविकांची सेवा करत असतात. अशाही आपल्या खास माणसाला जयेंद्र पुणे साहेबांना या 2 जागा ज्या आहेत त्या जागेवरती आपण त्यांना नियोजित करण्यासाठी प्रवृत्त करूया, त्यांना सपोर्ट करूया. आणि एवढंच सांगेन की जयेंद्र पुणे तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है, एकविराचा आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपण या 2 जागेवरती आपली माणसं निवडून देऊया. यासाठी जयेंद्र पुणे साहेबांना देखील आपण सगळ्यांनी सपोर्ट करा. नमस्कार. दादूस आला रे. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आपल्या सर्वांचेच लाडके असलेले एकविरा भक्त, समाजसेवक, एक निस्वार्थ अशी व्यक्ती म्हणजे जयेंद्र भाऊ खुणे. हे अतिशय चांगल्या प्रकारे कार्ला आई एकविरा गडावर नेहमीच समाजसेवा करत असतात आणि स्वच्छता अभियान राबवत असतात आणि भक्तांच्या आवडीनिवडीच्या सर्वच काही गोष्टी करत असतात. म्हणून अशी निस्वार्थ व्यक्ती एकविरा आई देवस्थानवर त्यांची नेमणूक करावी हीच मी कळकळी विनंती सर्व भक्तांनासुद्धा करतो आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा करतो आहे. अशी निस्वार्थ व्यक्ती जर आई एकविरेच्या सेवा करण्यासाठी जर तुम्ही निवडली तर नक्कीच भक्तांनासुद्धा खूप बरं वाटेल. आणि हीच मी साईभक्त गायक जगदीश पाटील कळकळीची सर्व कलाकारांच्या वतीनं विनंती करतो आहे. धन्यवाद.